नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत असा सुकटचा रस्सा बनवतोय। हा रस्सा तुम्ही भाकरी बरोबर किंवा गरमागरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 50 ग्रॅम बारीक सुकी सुकट घेतली आहे आणि ही सुकट मी साफ करून घेतली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घातले, आता हिला 10 मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर बघा सुकट चांगली भिजली आहे। आता हिला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता रश्श्यामध्ये घालण्यासाठी इथे मी एक वांग आणि बटाटा कापून घेतले आणि त्याचे बघा अशा प्रकारे फोडी करून घेतल्यात। आणि हे वांग आणि बटाटा मी पाण्यामध्ये ठेवले ते काळे पडू नयेत म्हणून। आता गॅसवर कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घातले। आता तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण घालायचे। 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या ठेचून, त्या ह्याच्यामध्ये घातल्या। आता लसूण आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे। लसूण थोडा परतून झाला, आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला बारीक चिरून, तो ह्याच्यामध्ये घातला। आता कांदा आपल्याला चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। इथे मी एक टोमॅटो घेतला बारीक चिरून, तो ह्याच्यामध्ये घालते। टोमॅटो घातल्यावर वरून थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ पडेल। आता टोमॅटो थोडा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून झाला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता हिंग आणि हळदसुद्धा आपल्याला थोडी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये धुवून घेतलेली सुकट घालायची आहे। आता ही सुकट आपल्याला ह्या हळदीतच चांगली परतून घ्यायची आहे। सुकट परतून झाली, आता ह्याच्यामध्ये आपल्याला वांग आणि बटाटा घालायचं आहे। वांग बटाटा घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं मिक्स करून झालंय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं, आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। 2 कोकमचे तुकडे घालायचे आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। आता मोठ्या आचेवरच आपल्याला झाकण न ठेवता ह्याला शिजवून घ्यायचे। आता 5 मिनिट बघा ह्याला मी मोठ्या आचेवर चांगलं शिजवून घेतलंय। आता मला ह्याच्यामधलं पाणी थोडं कमी झालेलं वाटतंय आणि आपला बटाटा सुद्धा शिजलेला नाहीये। आता परत मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालते। आता परत मोठ्या आचेवर ह्याला 6 ते 7 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचंय। आता 6-7 मिनिटानंतर बघा आपला रस्सा चांगला शिजलेला आहे। आता आपल्याला गॅस बारीक करायचे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर बघा रश्श्याला थोडी तर्री आलेली आहे, म्हणून आपण मंद आचेवर त्याला ठेवलं आणि बटाटासुद्धा बघा मस्त शिजलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि ह्याच्यावरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला मस्त असा झणझणीत सुकटीचा कालवण किंवा रस्सा तयार झालेला आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।